सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे बदलापुर में एक दिल दहला देने वाली घटना सामने आई थी, जिसमें दोस्त ने दोस्त की पत्नी से दुष्कर्म किया। जब पीड़िता ने इसका विरोध किया तो आरोपी ने जान से मारने की धमकी दी। बार बार ऐसा होने पर पत्नी ने इसकी जानकारी अपने पति को दे दी। इसके बाद पति ने अपने दोस्त के सिर पर हथौड़े से हमला करके उसकी हत्या कर दी और बाथरूम में गिरकर उसकी मौत होने का नाटक रचा। हालांकि पोस्टमार्टम रिपोर्ट से पूरी वारदात का खुलासा हुआ, जिसके बाद पुलिस ने आरोपी पति को गिरफ्तार कर लिया। 6 तारखेला दुपारी 2 वाजता आरोपी नरेश शंभू भगत व त्याचा मित्र सुशांत असे दुपारी 10 तारखेला 2 वाजता भेटले। 2 नंतर ते दारू पिले। दारू पिल्यानंतर ते त्याच्या नरेशच्या घरी राहिले। घरी राहिल्यानंतर पहाटे 3 वाजल्याच्या सुमारास पोलीस स्टेशनला खबर मिळाली की सदर बाथरूममध्ये पडून त्याचा मित्र सुशांत हा बाथरूममध्ये पडून मयत झालेला आहे आणि त्याच्या डोक्याला मार लागला। अशा मिळालेल्या खबरीवरून आम्ही अपमृत्यू नोंद करण्यात आला। अपमृत्यू नोंद केल्यानंतर पोस्टमार्टममध्ये समजले की त्याला कोणत्या तरी गंभीर हत्याराने मारल्यामुळे त्याचा मयत झालेला आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने नरेशकडे अधिक चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली की त्याच्या पत्नीबरोबर आरोपीने मयताने सुशांत याने काही दिवसापूर्वी अतिप्रसंग करून तिच्या नवऱ्याला ठार मारण्याची धमकी दिली होती। सांगितलं अशा कारणास्तव हे सांगितल्याने आरोपीत नरेश याने त्याच्या मित्राचा डोक्यात हातोडी व सळी डोक्यात मारून त्याचा मृत्यू घडून आणला आणि त्यामुळे आमच्याकडे फिर्याद दाखल आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत।